राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लक्ष्य व कार्य प्रस्तुत पुस्तकात माननीय बाळासाहेबांचे काही मूलभूत विषयांवरील 6 बौद्धिक वर्ग आहेत. या बौद्धिक वर्गांना 31 वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी एखाद्या त्रिकालाबाधित सत्याप्रमाणे त्यात मांडलेले विचार आजही संदर्भपूर्ण वाटतात. प्रस्तुत पुस्तकातील बौद्धिक क्रमांक 2 बौद्धिकाचा विषय वर्तमान परिस्थितीमध्ये संघकार्याची भूमिका. संघकार्याचा विचार आम्ही केला. आता देशाच्या वर्तमान परिस्थितीच्या संदर्भात संघाची भूमिका स्पष्टपणे समजण्याची आवश्यकता आहे. याआधी ज्याची माहिती घेतली आहे अशा दीर्घकालीन अंतिम लक्ष्याबरोबरच एखादी तात्कालिक समस्या देखील पुढे असेल तर ती समजून घेणे सोपे जाते. हिंदू समाजात अजेय सामर्थ्य निर्माण करण्याबरोबरच संघाला एक सदैव सिद्धशक्तीच्या रूपात देखील उभे राहायचे आहे. यासाठी एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. संघाच्या दैनंदिन शाखांमुळे आपली जी संघटित शक्ती आहे ती नित्यसिद्ध वा सदैव सिद्ध शक्ती यासारखीच आहे. राजकीय संघटनांसारखे आपले कार्य नाही. देशात जेवढ्या काही तात्कालिक समस्या निर्माण होतात त्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न संघ करीत नाही. थोडीफार शक्ती असलेली नेते मंडळी खरोखर वा केवळ दाखवण्यासाठी धावाधाव करताना दिसतात, परंतु संघ काही करताना दिसत नाही. संघाच्या स्वयंसेवकांच्या तसेच सामान्य लोकांच्या मनातही तात्कालिक समस्यांच्या निराकरणासाठी संघाची काही भूमिका आहे की नाही हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. स्वयंस्फूर्त समाजजीवन निर्माण व्हावे असे प्रश्न आणि प्रसंग संघाच्या स्थापनेपासूनच उपस्थित होत आले आहेत. 1937 मध्ये पुण्यात एक मोठी घटना घडली. तेथे एक हनुमान मंदिर होते. त्या मंदिराची उंची खूपच कमी होती. त्या मंदिराजवळ एक मशीद होती. मंदिरात घंटा वाजवण्यास मुसलमानांनी विरोध केला. त्यावरून कलह सुरू झाला. तणाव वाढतो आहे हे लक्षात घेऊन सरकारने 144 कलम जारी करून घंटा वाजवण्यावर बंदी घातली. त्या भागाच्या जवळच एक सरदारजी राहत होता. त्याचे घर 144 कलम जारी असलेल्या क्षेत्राच्या बाहेर होते. त्याने लाऊडस्पीकर लावून त्यावर बँड वाजवला. बँडच्या मोठ्या आवाजाने देखील मुसलमानांच्या प्रार्थनेत अडथळा येत नाही हे त्याने सिद्ध करून दाखवले. मंदिरातील छोट्या घंटेचा आवाज मशिदीपर्यंत पोचत नसतानाही घंटा वाजवण्यावर बंदी घालणे मूर्खपणाचेच आहे. पुण्यातील हिंदूंनी बंदी हुकूम मोडण्याचा निश्चय केला. तेथील नेत्यांनी या कार्यासाठी संघ स्वयंसेवकांची मदत घेण्याचे ठरविले. त्यावेळी संघ शिक्षा वर्ग चालू होता आणि वर्गात 200 स्वयंसेवक शिक्षण घेत होते. डॉक्टर हेडगेवारांनी या स्वयंसेवकांना सत्याग्रहात पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर बरेच तोंडसूक घेण्यात आले. अनेक प्रमुख नेत्यांनी डॉक्टरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. जे स्वयंसेवक वर्गात सहभागी झाले होते ते काही सत्याग्रहात गेले नाहीत, पण डॉक्टरांनी काही लोकांना घेऊन सत्याग्रह केला. अशाच प्रकारे पूर, दुष्काळ, हाणामारी अशा अनेक तात्कालिक समस्यांबाबत संघाच्या प्रारंभापासून गैरसमज राहिलेले आहेत. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी प्रत्येक समस्येवर बोलण्याने आणि धावपळ करण्याने वाहवा होऊ शकते, प्रशंसा होऊ शकते, पण त्यामुळे काही निर्माण मात्र होत नाही. वास्तविक निर्माणासाठी त्या अनुरूप व्यवहार आणि आचरण करावे लागते. डॉक्टरजींनी संघाची स्थापना का केली या संबंधात देखील प्रारंभीच्या काळात लोकांनी अनेक तर्कवितर्क केले. हत्ती आणि आंधळे त्यांच्या गोष्टीप्रमाणे डॉक्टरांच्या जवळ विभिन्न कारणासाठी जे सहकारी येत होते त्यांची संघाबद्दल वेगळी धारणा झाली. आपापल्या कल्पनेप्रमाणे त्यांनी संघाचा अर्थ लावला. डॉक्टरांच्या सहकाऱ्यांपैकी काही म्हणत डॉक्टर क्रांतिकारक होते आणि त्यांनी इंग्रजांचे गुलामगिरीचे जोखड फेकून देण्यासाठी संघाची स्थापना केली. त्या काळी हिंदू मुस्लिम दंगली होत.
त्यात हिंदूंनी लढावे म्हणून संघ स्थापला गेला असेही काही म्हणायचे. 1927मध्ये नागपुरात हिंदूंनी मुसलमानांचा प्रथमच कडवा प्रतिकार केला. त्या घटनेनंतर लोकांनी डॉक्टरांची प्रशंसा करण्यास सुरुवात केली होती. प्रत्यक्षात प्रत्येक मोठ्या लक्ष्याच्या मागे शेकडो छोट्या छोट्या गोष्टी असतात, निमित्ते असतात. या सर्वांचे व्यापक लक्षात योगदान असते. कधीकधी मोहल्ल्यात मारामारी झाल्यानंतर लोक डॉक्टरांना संघाच्या सर्व शाखांमधील स्वयंसेवकांना मारामारी करण्यासाठी आणि मोहल्ल्यातील लोकांचे संरक्षण करण्यासाठी पाठवून द्या असे सांगत. डॉक्टर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत. कधीकधी वादावादीही होत असे. त्यावर डॉक्टरांना सांगावे लागे की तुमच्यासाठी आम्ही काही करणार नाही. लोकांना आश्चर्य वाटे, एवढी गोड बोलणारी, हिंदूंचे संघटन करणारी ही व्यक्ती असे काय सांगत आहे. डॉक्टरजी त्यांना हा समाज बिघडलेला आहे असे समजावत. समाजातील लोक स्वतः काही करीत नाहीत आणि स्वतःची जबाबदारीही ओळखत नाहीत. जेव्हा कधी मारामारी होते तेव्हा संघाचे लोक येतील, पोलीस येतील आणि आपण घरात बसून राहू असे ते समजतात. अशीच मनोवृत्ती राहिली तर समाज आणखी अधपतित होईल. समाजात जसे परिवर्तन होणे आवश्यक आहे तसे होणार नाही. जर एखाद्या मोहल्ल्यावर आक्रमण होत असेल तर तेथील सर्व लोकांनी हातात काठ्या घेऊन मोहल्ल्याचे रक्षण केले पाहिजे. संघाचे स्वयंसेवक आले तर ते पुढे राहतील. अन्य लोक दरवाजे बंद करून घरात बसून राहतील आणि स्वयंसेवक रक्षणाचे कार्य करत राहतील. अशी हिंदू समाज संघटनेमागील संघाची भूमिका नाही. डॉक्टरजी म्हणत, सगळे लोक मेले तरी चालतील, आम्ही स्वतः जाणार आणि इतरांनाही बरोबर घेऊन रक्षण करण्यासाठी जाणार. ही रक्षण करण्याची पद्धती आहे. असे करण्यानेच समाजाला ज्या वाईट सवयी लागल्या आहेत त्या बदलतील आणि योग्य ते परिवर्तन घडेल. संघाच्या या भूमिकेसंदर्भात डॉक्टर हेडगेवार प्रथमपासूनच हे सांगत आले आहेत. आपल्या सदैव सिद्ध शक्तीच्या आधारे स्वाभाविकरित्या जेवढ्या प्रमाणात आपण समाजाला बरोबर घेऊन जाऊ शकतो तेवढ्या प्रमाणात समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी तात्कालिक समस्यांसंदर्भात संघाची भूमिका आहे. पण जेथे कुठे अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी संघाने संपूर्ण शक्तीनिशी स्वतःला त्या समस्येच्या निराकरणासाठी झोकून द्यावे अशी लोकांची मागणी असते. ही संघटना बांधली कशासाठी असे त्यांना वाटते. संकटग्रस्त झाल्यामुळे जर संपूर्ण शक्ती लावून या समस्येतून मार्ग काढला नाही तर आपण नष्ट होऊन जाऊ असे त्यांना वाटते. या संदर्भात आपली कल्पना स्पष्ट असली पाहिजे. जी कोणती समस्या निर्माण होते त्या समस्येचे स्वाभाविकरित्या जेवढ्या प्रमाणात निराकरण करण्याची आपली शक्ती आहे तेवढ्या प्रमाणातच त्याचे निराकरण होऊ शकते. समाजातील घटकांना आपल्या समवेत घेऊन ही शक्ती आणखी वाढवली पाहिजे. संघटनेचे अस्तित्व ही महत्त्वाची बाब. अशा प्रकारची भूमिका स्वीकारून संघ आपले अस्तित्व राखून ठेवू इच्छितो असे कधीकधी काही लोक म्हणतात. अन्य लोकांनी असा अर्थ काढला तर विशेष काळजी करण्याचे कारण नाही. पण जर संघाचे स्वयंसेवकच असा विचार करू लागले तर ती खेदाची गोष्ट ठरेल. संघटन अस्तित्व ही महत्त्वाची गोष्ट असल्यानेच संघाचे अस्तित्व कायम राखण्यामागील ते कारण आहे. आपले अस्तित्व कायम ठेवण्यामागे कातडी वाचवण्याची कोणतीही कल्पना नाही. जर संस्थेचे अस्तित्वच नष्ट झाले तर त्या संस्थेद्वारे तऱ्हेतऱ्हेच्या ज्या गोष्टींची निर्मिती होते तीच बंद होऊन जाईल. त्यामुळे संस्थेचे अस्तित्व कायम राहील असे कार्य करणे उचित ठरेल. प्रभावी अस्तित्व कायम ठेवण्यात समाजाचेच हित आहे. संघाने आपल्यापुढे जे लक्ष ठेवले आहे ते प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. जे तात्कालिक प्रश्न पुढे येतात त्यात किती शक्ती लावली पाहिजे याचा योग्य विचार करणे हा सुयोग्य दृष्टिकोन आहे. एखाद्या प्रश्नाच्या पाठीमागे संपूर्ण ताकदीने उभे राहावे, नंतर जे होईल ते मागावून पाहिले जाईल असा विचार करणे चुकीचे आहे.
प्रत्येक छोट्या मोठ्या समस्येला अत्यंत गंभीर मानणे हा दृष्टिकोन योग्य नाही. या संदर्भात नेपोलियनचे उदाहरण अधिक उपयुक्त ठरेल. नेपोलियन नेहमी आपल्या समवेत राखीव सैन्य ठेवत असे. या राखीव दलाचा उपयोग कधी होत असे तर कधी नसे. युद्धाच्या अंतिम क्षणी हे राखीव सैन्य नेपोलियन पाठवत असे. एकदा लढाईच्या वेळी हे राखीव सैन्य उंच जागी उभे होते. नेपोलियन देखील त्या ठिकाणी उभे राहून युद्ध पाहत होता. ही लढाई पाहून सैन्यातील शिपाई मंडळीचे बाहू शिवशिवत होते. त्या सेनेचा एक अधिकारी तर एवढा अस्वस्थ झाला होता की त्यामुळे त्याच्या मुखातून एकदम ऑनवर्ड ऑनवर्ड असा आदेश बाहेर पडला. नेपोलियन बाजूलाच होता. त्याने आपल्या तलवारीची मूठ त्या अधिकाऱ्यास मारली आणि मी येथे असताना असा आदेश देणारा तू कोण अशी विचारणा करून त्याला खडसावले. मी अनेक लढाया जिंकल्या आहेत. केव्हा कोठे आणि किती शक्ती लावायची हे मी जाणतो. सैनिकांनी सकाळपासून युद्ध पाहून पाहून आपल्याला युद्धावर पाठवण्यात आले पाहिजे असा विचार केला होता. असे असूनही नेपोलियनने आपल्या राखीव दलाचा वापर जेव्हा पाहिजे तेव्हाच केला. अशा प्रकारे प्रतिदिन काम करणारी मंडळी समस्या समोर दिसल्याचे पाहून संघाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली पाहिजे असा विचार करतात. जेव्हा जेव्हा समस्या उपस्थित होतात तेव्हा तेव्हा असेच विचार येतात. संघ त्या समस्येशी संलग्न न झाल्याचे जेव्हा ते पाहतात तेव्हा नाना तऱ्हेचे विचार त्यांच्या मनात येतात. संस्थेवरील प्रेमापोटी संघटना वाचविली जात आहे. संघाची मंडळी तात्कालिक समस्येसंदर्भात विचार करीत नाहीत. देव जाणे संघ आपले लक्ष कधी पूर्ण करणार आहे ते. हिंदू समाज जर मोडून पडला तर संघाचे लक्षच हाती येणार नाही, इत्यादी इत्यादी अनेक प्रकारे ते विचार करतात. अशा विभिन्न दृष्टिकोनांमधून संघकार्यासंदर्भात विचार करणारे लोक डॉक्टर हेडगेवार यांच्या काळातही होते आणि आजही आहेत. डॉक्टरांचा संघ वेगळा होता आणि आजचा संघ वेगळा आहे असे म्हणण्यापर्यंत मजल मारणारे काही लोक नागपूरमध्ये भेटतात. सदैव सिद्ध शक्ती अनिवार्य. संघ एक नित्य सिद्ध शक्ती आहे असा दृष्टिकोन तात्कालिक समस्यांकडे पाहताना संघाचा राहिलेला आहे. अंततोगत्वा जे लक्ष्य आम्हाला प्राप्त करायचे आहे त्यासाठी संघाचे अस्तित्व कायम ठेवणे, संघाला नित्य शक्तिसंपन्न बनवत जाणे अनिवार्य आहे. संस्थागत प्रेमातून किंवा जीव वाचवण्यासाठी असे म्हटले जात आहे असा भाव मनात कदापिही निर्माण होता कामा नये. प्रत्यक्षात संपूर्ण भविष्यकाळ डोळ्यापुढे ठेवण्याची आवश्यकता आहे. संघाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी विविध प्रकारचे धोरण अंगीकारावे लागले आहे. भविष्यातही अनेक प्रसंग येऊ शकतात. 1936मध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नागपुरात संघाचे काही कार्यक्रम पाहिले. घोषासमवेत पथसंचलन, गणवेशधारी स्वयंसेवकांची कवायत, दंड चालविण्याचे प्रशिक्षण हे सर्व पाहून त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांना पहिला प्रश्न विचारला. बाकीचे प्रश्न आहेत ते तर आहेतच, परंतु संघाने हे जे विविध कार्यक्रम चालवले आहेत त्यावर इंग्रज सरकारने बंदी का घातली नाही? 4 लोक एकत्र आले तरी सरकार त्यांच्या मागे लागत असल्याचे डॉक्टर मुखर्जींनी बंगालमध्ये पाहिले होते. मग अशा प्रकारची संघटना कशी काय उभी राहिली? प्रत्यक्षात ही साधी गोष्ट होती, पण त्यातील सत्य असे की त्या काळात देखील समस्या निर्माण झाल्या, संकटे आली, परंतु संघाने समयानुकूल धोरण अवलंबून आपले अस्तित्व कायम ठेवले. लहान लहान गोष्टींकडे लक्ष देऊन संपर्क क्षेत्र वाढवण्यात आले. एक एक गोष्ट सरकारच्या पचनी पडत गेली. संघासंदर्भात सरकारकडे जी माहिती जात होती ती लक्षात घेऊन संघाचे कार्य कसे चालविले पाहिजे हे डॉक्टर हेडगेवार आणि अन्य कार्यकर्ते जाणून होते. तात्कालिक समस्या आल्यानंतर वाढत्या शक्तीनिशी संघाचे अस्तित्व कायम ठेवणे हेही एक उत्तरच आहे. मोठमोठ्या महत्त्वाकांक्षांमुळे सर्व काही संघाच्या माध्यमातून आणि लवकरात लवकर झाले पाहिजे अशी इच्छा होत असते. ध्येयवादी लोकांच्या मनात असे विचार येणे स्वाभाविक आहे.
अशा परिस्थितीमध्ये वाढत्या शक्तीनिशी संघाचे अस्तित्व कायम ठेवणे हे समस्यांवर दोन प्रकारचे उत्तर आहे. एकतर समस्या उपस्थितच होत नाहीत वा त्या अधिक गंभीर बनू शकत नाहीत. दुसरे म्हणजे समस्या जरी निर्माण झाल्या तरी आपल्या शक्तीद्वारे सर्व लोकांना बरोबर घेऊन कोणत्या ना कोणत्या प्रमाणात त्या समस्येचे निराकरण करण्यामध्ये यश मिळते. जर संघ नसता तर आज जेवढ्या तात्कालिक समस्या आहेत त्या यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर झाल्या असत्या. संघाने त्यामागे आपली संपूर्ण ताकद लावली नाही असे होऊ शकते. असे असले तरी आपली जेवढी शक्ती आहे त्याचा परिणाम सर्व क्षेत्रात होताना दिसून येत आहे. संघामुळेच अनेक समस्यांना पायबंद. आज ज्या काही समस्या दिसत आहेत, मग ती समस्या आसामची असो वा बंगालची, राजकीय क्षेत्राची असो वा अन्य कोणत्या प्रकारची, त्या समस्यांना इकडून तिकडून ब्रेक लागल्याचे, त्या समस्यांच्या मार्गात बाधा निर्माण झाल्याचे जे दिसून येते त्यामागे संघकार्याचा प्रभाव हे कारण आहे. जर संघ नसता तर आज ज्या गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या प्रकारे झाल्याचे दिसून आले असते. संघाने एका विशिष्ट शक्तीनिशी आपले अस्तित्व कायम ठेवले आणि आज संघ प्रभावी स्थितीत आहे हेही अन्य अनेक कारणांच्या जोडीला एक प्रमुख कारण आहे. चीनचे आक्रमण, आसाम समस्या, आचार आणि प्रचार क्षेत्रातील समस्यांच्या संदर्भात आमच्या आकांक्षांप्रमाणे निराकरण होऊ शकत नाही याचे एक कारण समाजाची वर्तमान स्थिती हे देखील आहे. कोणत्याही चांगल्या स्वस्थ समाजात जे गुण असतात ते आपल्या इथे नाहीत. तसेच आपली शक्तीही जेवढी असायला हवी तेवढी नाही. देश विभाजनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या, मोठमोठे अत्याचार झाले, मोठ्या प्रमाणात मारझोड झाली. संघाने पाकिस्तानची निर्मिती होऊ द्यावयास नको होती असा विचार स्वाभाविकपणे आपल्या मनात येत असेल. याचे प्रमुख कारण असे की देशाचे विभाजन रोखण्यासाठी देशात जेवढी शक्ती आवश्यक होती तेवढी शक्ती संघाजवळ नव्हती. आपली जेवढी शक्ती आहे, जेवढा प्रभाव आहे तेवढ्या प्रमाणात त्याचा परिणाम होणार आहे. संघाजवळ जेवढी शक्ती होती त्याचा अनुभव घेणारे लोक आजही आहेत. युद्धावरून परतताना दी गार्ड ॲक्शन या अंतर्गत असलेल्या युनिटचे कार्य सर्व लोक सकुशल परततात की नाही हे पाहण्याचे असते. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी संघाजवळ जेवढी शक्ती होती त्या शक्तीच्या आधारावर संघाने लोकांचे रक्षण केले, आक्रमणाला तोंड दिले. जेवढ्या प्रमाणात शक्य होते तेवढ्या प्रमाणात लोकांना सुरक्षितपणे भारतात आणले. सरकारपेक्षाही अधिक संरक्षण संघाने दिले. एका विशिष्ट शक्तीनिशी संघाने आपले अस्तित्व कायम ठेवल्यामुळेच हे सर्व शक्य झाले. जेवढी शक्ती अधिक, समस्या तेवढ्या सहजपणे सुटणे शक्य. तात्कालिक समस्यांचे आपल्या दृष्टीने काही महत्त्व नाही असा दृष्टिकोन ठेवणे योग्य नाही. समाजात जेवढ्या प्रमाणात आपली शक्ती राहील तेवढ्या सुलभतेने समस्येचे निराकरण होईल असा या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन राहिला आहे. तात्कालिक समस्यांना संपूर्ण ताकद लावायचीच नाही अशी काही संघाची प्रतिज्ञा नाही. असे असले तरी या दयनीय समाजात परिवर्तन घडवून आणून त्या समाजाला एक स्तर, स्वाभाविक स्वरूप प्राप्त करून देणे हे आपले अंतिम लक्ष्य आहे. त्यामुळे या लक्ष्याची पूर्तता होईपर्यंत संघाचे अस्तित्व ठेवायचे आहे. निराशेपोटी कोणत्याही आत्महंता नीतीचा विचार करता कामा नये. संपूर्ण शक्ती एखाद्या तात्कालिक समस्येच्या निराकरणार्थ लावावी लागण्याचे प्रसंग एखाद दुसऱ्या वेळीच येणार आहेत. समस्यांच्या संदर्भात आपल्या मर्यादांचाही विचार करावा लागेल. हे अत्यंत आवश्यक आहे. चिनी आक्रमणाचाच विचार करू. या संकटाला तोंड देण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर झाला पाहिजे. या संकटाचे निराकरण करण्याचे प्रयत्नही त्याच पातळीवरून झाले पाहिजेत. अन्य संघटना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सहकार्य देऊ शकतात. समाजात वेळोवेळी तात्कालिक समस्या निर्माण होत असतात. या प्रश्नांमुळे आम्हाला काही पीडा होत नाही, काही दुःख होत नाही, हे प्रश्न बोचत नाही असे काही नाही. संघ अशा प्रश्नासंदर्भात डोळे बंद करून बसत नाही, तर
अशा प्रश्नाचा संघ सम्यक विचार करतो. आजकालच्या लोकांना अशा एखाद्या प्रश्नामुळे त्रास होतो, तर संघाला जो गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आला आहे त्या तुलनेत आणखी जास्त त्रास होतो. संघ असताना असे सर्वे घडत आहे. एवढे प्रयत्न करूनही समस्याच निर्माण होणार नाहीत, वा त्या निर्माण झाल्या तरी त्यांचे निराकरण आम्हाला हवे तसे आणि त्वरित करण्याएवढी प्रचंड शक्ती आम्ही जागृत करू शकलो नाही, याचे दुःखही होते. संधी निघून गेली, आता काय होणार, असा निराशावादी दृष्टिकोन मात्र अवलंबता कामा नये. आता काहीच केले जाऊ शकत नाही, काय सर्व काही असेच चालणार, एवढ्या वर्षात आम्ही काय दक्षारामच करत राहायचे. प्रत्यक्षात अशा प्रश्नांमुळे हताश होण्याचे कारण नाही. एक संधी निघून गेली याचा अर्थ आता पुन्हा कधी अशी संधी येणारच नाही असे नाही. आमचे अस्तित्व आणखी खूप प्रभावी होईल असे संघ मानतो. जर एखादी अशी तात्कालिक समस्या आणि संधी आलीच तर संघ त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संपूर्ण शक्तीही लावू शकतो. डॉक्टर हेडगेवार यांची संघकार्यामागील भूमिका. डॉक्टर हेडगेवार यांनी निर्मिलेल्या या कार्यामागे खूप मोठी भूमिका आहे. काही लोक म्हणतात की इंग्रजी साम्राज्य उखडून फेकून देण्यासाठी संघाची स्थापना झाली होती, पण अंतिम लक्ष्य प्राप्त करत करत आणि निरंतर आपली शक्ती वाढवत वाढवत एवढे तर अवश्य होईल असा डॉक्टर हेडगेवारांचा विचार होता. यासाठी जर आवश्यकता असती तर डॉक्टर हेडगेवार संघाची संपूर्ण शक्ती देखील लावू शकले असते. ते स्वतः क्रांतिकारक राहिले असल्याने काही मूठभर लोकांसमवेत गुप्तपणे शक्ती एकत्र करण्याने अधिक शक्ती प्राप्त होऊ शकत नाही याचा अनुभव त्यांनी घेतला होता. जर अशा प्रकारे शक्ती निर्माण झाली तरीही अनेक प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 4-6 लोकांना इकडे तिकडे एकत्र करून त्यांना पिस्तूल बॉम्ब चालवण्याचे शिक्षण देऊन आणि संधी मिळताच काही कृती करून काही होऊ शकत नाही. 1-2 ठिकाणी 2-4 इंग्रजांची हत्या केल्याने इंग्रजी साम्राज्य उखडले जाऊ शकत नाही हे क्रांतिकारक देखील जाणून होते. संपूर्ण देशात अशी केंद्रे स्थापन करण्यात यावीत आणि योग्य संधी मिळताच संपूर्ण देशात एकाच वेळी काही कृती करता येईल असा क्रांतिकारकांचा विचार होता. परंतु या तरुणांना जेव्हा पिस्तुले बॉम्ब मिळत तेव्हा सळसळत्या रक्तामुळे ती मंडळी आपल्या उत्साहाला आवर घालू शकत नव्हती. कधी लाला लजपतराय यांना मारहाण झाली म्हणून ते संतप्त झाल्याचे, तर कधी एखाद्या अन्य घटनेमुळे ते संतप्त झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारे वेळेपूर्वीच इकडे तिकडे स्फोट होत होते. हा सर्व अनुभव लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात प्रकटपणे कार्य करता येऊ शकेल आणि अधिकाधिक युवकांना त्यात सहभागी करून घेता येईल अशी कार्यपद्धती स्वीकारण्याचा डॉक्टर हेडगेवार यांनी विचार केला. इंग्रजांना या देशातून बाहेर घालवायचे आहे असा एक हेतू देखील होता. समाजात आम्हाला जे परिवर्तन घडवून आणायचे आहे ते आणताना जर मध्ये एखादी संधी मिळाली तर संघाची पूर्ण शक्ती लावून इंग्रजांना देशाबाहेर घालवावे हा विचार निश्चितपणे डॉक्टर हेडगेवार यांच्या डोक्यात होता. लोकांनी इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम ठरवले. दरम्यान 1936मध्ये महायुद्धाला तोंड फुटले. महायुद्धात ब्रिटन जरी विजयी झाला होता तरी युद्धामुळे त्यांचे कंबरडे जबर मोडले होते. त्यामुळे येथून निघून जाण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. इंग्रजांना हाकलून देण्यासारखा एखादा अन्य कोणता प्रश्न निर्माण झाल्यास त्या प्रश्नाच्या निराकरणासाठी आपली पूर्ण ताकद लावण्यात संघाला काही संकोच वाटणार नाही. संघाची शक्ती लावूनही यश प्राप्त करावे लागेल. परंतु कोठे किती शक्ती लावायची, कोठे लावायची नाही याचा निर्णय करण्याचे कार्य नेतृत्वावर सोपवले पाहिजे. संपूर्ण समाजाचा स्वभाव बदलणे आवश्यक. आपल्या हिंदू समाजाचा इतिहास खूप मोठा आहे. लहान मोठे असे अनेक कालखंड असे आहेत की ज्या कालखंडांमध्ये समाजाने सामाजिक आधारावर अनुकूल आणि उपयुक्त स्वभाव, व्यवहार आणि तेज प्रकट केले आहे. आजही
जोपर्यंत संपूर्ण समाजाचा स्वभाव बदलत नाही तोपर्यंत समाजापुढे अन्य कोणतेच कार्य नाही. समाजातील सामान्य व्यक्तीमध्ये असा स्वभाव निर्माण होण्यानेच समाजाला सामर्थ्य प्राप्त होते. या सामर्थ्याच्या जागरणातूनच समाजाला शुभस्थिती प्राप्त होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वारेच समाज सदैव शक्तिशाली राहील असा संघाचा विचार नाही. समाजात परिवर्तन घडवून इच्छिणारा संघ हा एक प्रयत्न आहे. अन्य गोष्टी लक्षात घेऊन या क्षणास हेच करायचे आहे, आणखी काही नाही. शक्ती संवेद आपले प्रभावी अस्तित्व निर्माण करायचे आहे. तात्कालिक समस्यांसाठी हे एक उत्तर राहील. आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात या समाजाचा ऱ्हास झाला आहे. त्या कारणामुळे आपणास पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. जेवढी शक्ती निर्माण होणे आवश्यक होते तेवढी अजून निर्माण झालेली नाही आणि कार्यकर्त्यांनी जेवढी शक्ती लावली पाहिजे तेवढी शक्ती लागत नाही. या 3 कारणांमुळे देखील विपरीत परिस्थिती निर्माण होत आहे.